लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती उद्या गुरुवारी 26 जून रोजी साजरी होतीये। विविध पक्ष संघटना संस्था यांच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे। जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेलं लक्ष्मी विलास पॅलेस, नर्सरी बागेतील समाधी स्मारक, दसरा चौकातील पुतळा या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होणार आहेत। दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। उद्या या ठिकाणी राजर्षींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं करवीरकर एकत्र येणार असल्यानं पुतळ्याभोवती स्टेज उभारण्यात येत आहे। राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं प्रशासनाच्या वतीनं तयारी सुरू आहे। या ठिकाणी शाहू महाराजांच्या विचारांचे फलक लावण्यात येत आहेत। उद्या सकाळी 8 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येणार असून आरोग्य आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याचं लक्ष्मी विलास पॅलेसमधील वास्तू संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांनी सांगितलं। 151व्या जन्मदिनानिमित्त इथे सकाळी 8 वाजता लक्ष्मीविलास पॅलेस इथं शाहू महाराजांना माननीय पालकमंत्री महोदय प्रकाशजी आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि सहपालकमंत्री मिसाळ मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये इथे अनेक मान्य आमदार, खासदार, त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय, SP साहेब, त्यानंतर अशा सर्व यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता होणार आहे। सकाळी 8 वाजता अभिवादन झाल्यानंतर सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मुंबई यांच्या आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इथे मोफत आरोग्य शिबिर होणार आहे। त्याच्यामध्ये डोळे, कान तपासणी, हृदयविकार, कॅन्सर तपासणी, जनरल तपासणी, औषधांचे मोफत वाटप, रक्ताच्या सर्व मोफत चाचण्या अशा आरोग्य शिबिरामध्ये त्याचा अंतर्भाव आहे। ते सर्व इथे उद्या सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत होणार। त्यानंतर उद्याच सकाळी 7:30 ते 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत इथे रक्तदान शिबिराचं पण आयोजन आम्ही केलेलं आहे। एकंदरीत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त लोकराजाला अभिवादन करण्यासाठी करवीरकर रयत सज्ज होतीये।